काय लावलंय आईनी? इंदू, अगं तू भांडे का घासतीये? अगं त्यात काय, सगळे भांडे मी लख्ख निर्माण करील. अगं पण एवढी भांडी कोणी सांगितलं तुला? मोठ्या बहिणी. आईनी? अशाने आजारी पडशील तू, उठ बरं चल. तर आपल्या व्यंकू महाराजांनी आपल्या सगळ्यांसाठी एक संदेश लिहिलेला आहे. तर वाचू की वाचता तुम्ही? वाचतो मी, येतं की मला वाचता. हा तर दत्तोबा आबाजी शेलकर यांचं घर एका दुर्दैवी अपघातात जळून गेलं हे आपण सर्व गावकरी मंडळी जाणतात. नेसत्या वस्त्राशिवाय कसलीही चीज वस्तू त्यांच्याकडे राहिलेली नाही. विठ्ठल कृपेने त्यांचा जीव वाचला हीच एक चांगली गोष्ट झाली. तर मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी दत्तोबा आणि त्यांच्या कुटुंबासाठी मदत निधी उभारावा. माझ्या सहित प्रत्येकाने घडेल ती मदत त्यांना करून मदतीचा हात पुढे करावा. व्यंकू महाराजांच्या या प्रस्तावाला माझी मंजुरी आहे. माझी पण. हो, व्यंकू महाराजांनी दत्तोबाला आपल्या घरामध्ये आश्रय दिलाय. आता माणुसकी म्हणून आपणही काहीतरी हातभार लावला पाहिजे. लावला पाहिजे. हो, बंद करायला पाहिजे. मी एक काम करतो, मी दत्तोबांसाठी ना एक मदत पेटी तयार करतो. ती मदत पेटी आपण सर्व गावात फिरवूयात आणि ज्याला जसं शक्य होईल त्यानं तशी ती मदत त्या दानपेटीत टाकायची. हा, काय वाटतं? आणि तो सारा निधी आपण दत्तोबाच्या पुनर्वसनासाठी वापरू. राम कृष्ण हरी. आपण ना घराला पण काय 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 करताय? मी चाललो खेळायला. अक्षश तुझा बाळा, हा इंदीला राहू दे. का? मी पाठवते तिला नंतर. हा? जा 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 तू अक्षश जा. इंदे इकडे इकडे. काय? हा, कुठे चालली ती? घरी आणि पप्पाला बोलवायला. का ग? तिथं सत्कार आहे? नाही. नाही ना? मग जेवलीस ना आता? कसं होत? चांगलंच होत ना? हा, खाल्लंस तू. आता ते पचायला नको? पचवायला हवं. मग आता ते पचणार कसं? नाही, शिळ होत पण ते फुकट होत. आणि फुकट ते पौष्टिक, ते वसूल व्हायला नको का? काय आता आपण जेवण करतो, त्याच्यानंतर ताटाचं काय होतं? ते खरकट होत. मग खरकट झाल्यानंतर ते धुणार कोण? तू धुवायचं. हा, तुझ्या घराची राख झाली, आता तीच राख माझ्या भांड्यांना लाव आणि एकदम उजळून टाक. भांड एकदम निर्मळ लख्ख करून टाक. चल चल, ये ये. हा, ये येईन दे. ये हा, ये बघ, ये बघ. मायो, इतकी भांडी. बघितलंस ना केवढी भांडी आहेत ते? हा, बऱ्याच दिवसापासून वाटत होतं काही समधी भांडी काढावी आणि घासून टाकावी. केवढी घाण झाली. पण आज तुझं नशीब चांगलं म्हणून ही समधी भांडी तुला घासायचा योग आलाय. घासशील ना? हा, एकदम कसा खस घासून टाक.
तुझ्या व्यंकट महाराजांच्या निर्मळ हृदयासाठी गाचशील ना? हो होईल की. होईल ना? कर्म विठ्ठलाचं नाव घ्या आणि करा सुरुवात कामाला. काय कर की. कर हा कर. मी आलीच. काय हा काय एवढ्या लगबगीने कुठे चाललीस? अगं भांडी घासून घेते. बाई, काय आवड तुझी हा? ही कसली काम करते? भांडी घासायची, कपडे धुवायचे, केरफरशी करायची. अगं काकी पण करते ना, आणि कुणी करायला नको का? आले मी जाऊ. थांब थांब. हा ग नाही, म्हणजे कुणी करणार असेल तर आपण कशाला करायचं? म्हणजे माठेस का ग तू? हा? आपल्या आई इतका कंठ शोष करून सांगतेय का जरा नीट राहत जा, नीट वेणी फणी करत जा, गंध पावडर करत जा. ते नाही, नुसतं खोबरेल ते लावायचं केसांना, चप्प करून टाकायचे केस. काय ना? अगं तुझ्या वयाच्या पोरी काय करतात? हेअर स्टायलिंग फिलिंग करतात, फॅशन बिशन करतात. ते करतात आणि आई वडिलांची खोटं बोलून शिनेवाला जात. तुला असं वाटतं मी हे सगळं करावं? हाय, मी असं अजिबात म्हणत नाही. मी फक्त इतकंच सांगते का जरा नीट राहत जा, जरा स्टाईल करत जा, इतकंच. बाई, हात दाखव, दाखव हात. माझ्या पोरीचे हात कसे झालेत खरखर नुसते. थांब, तुझे हात मऊच करून टाकते. मेहंदीच लावते तुझ्या हातांना. अगं मला भांडी घासायची. मी घासी, तू नाही तर तुझी काकी घास. पण आज तू भांडी घासायची नाही, मेहंदी लावते. चल. अगं आई, अगं मी केसांना लावली होती मेहंदी, थोडी बाजूला काढून ठेवली, ती मेहंदी तुला लावतेस. चल. अगं पण किती भांडे आहेत ते. अरे पप्प्या कुठे? त्याचा जरा प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम? जुलाब लागलेत त्याला. अरे मग का तो कशाला एवढी महत्वाची मीटिंग आहे? उगाची नाटक त्याची. चल सुरू कर. हा, तर विषय जरा गंभीर आहे. हे आपले गोपाळ महाराज एक बर बाबा, तातडीचं म्हण की तू. कशाला आपल्याला जमत नाही तर घ्यायचं नाही आपण. हा, आणि गोपाळ महाराज म्हणायचं नाही, गोपाळ म्हणा, चालेल? हा जी. तर आता गोपाळ नाही, ते सांगतील की तातडीची मीटिंग का बोलवली ती. सांगा. तर सगळ्यांना एक निवेदन आहे. आपल्या घरात असलेल्या एक्स्ट्राचे पेन, पेन्सिल, वही, दप्तर हे सगळं आज संध्याकाळपर्यंत मला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसरीची पुस्तकं. कळलं? माझ्या टिंगीचे आहे, मी आणून देतो तुला. माझ्याकडे एक्स्ट्रा पेन, पेन्सिल आणि खोडरबर आहे. मी सगळे घेऊन येते. अरे वा 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 वा.
माझ्याकडे मोठी स्टीलची पट्टी आहे, मी ती घेऊन येतो. आईला मारते मला त्याच्यानं. ऐकू आलं इथपर्यंत. माझ्याकडे एक्स्ट्रा दप्तर आहे, ते मी आणते. हो चालेल चालेल आणा. चौथीची पुस्तकं चालतील का? इंदी आता कितवी ते? तिसरीत. अगं मग ताई, तिला आधी तिसरी तर पास दे, मग ती चौथीत जाणार. आणि मग चौथीत गेल्यावर तुझी पुस्तकं आहेतच की. बरं तुझ्याकडे काही एक्स्ट्राचा युनिफॉर्म तसलं काय आहे का? हो. हा मग ते दे की बस. दादा, मी माझी सगळी पुस्तकं इंदूला देऊन टाकू का रे? वा, यांना तर अभ्यासच करायचा नाहीये. आणि तसं पण तुझा अभ्यास इंदूच करते की. अशी वाजवे ना सनकन. गप तुझा अभ्यास करायचा. तर हा, आज संध्याकाळपर्यंत मला सगळ्यांच्या सगळ्या वस्तू पाहिजे. कुठली कोणाची कारणं चालणार नाहीत. बाबा म्हणतात तसं एकमेका सहाय्य करू. अहो म्हणूनच तर आम्ही तुम्हाला गोपाळ महाराज म्हणतो. फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. हे पण येतं मला, पण ते तुला कळालं असतं का? मग गप्प राहायचं. गोपाळ महाराज म्हणायचं नाही. परत एकदा सांगणार नाही आम्ही. तर सगळ्यांनी जमल तेवढे इंदूसाठी सामान घेऊन यायचं. हा चला तकलिया. अरे तालिया नाही रे, तकलिया. सभा बरखास्त, कामाला लागा जा. तिकडं राहिलं बघ. आत्या, बरं झालं तू आलीस. माझे हात खूप दुखतायत ग. ए टवळे, मी काय तुला मदत करायला आले होय? अगं मोठ्या बाईंनी मला पाठवलंय तुझ्यावर लक्ष ठेवायला, की तू नीट भांडी घासतीस का नाही. पण आता मोठ्या बाईंचं सगळं काम ऐकायचं. रोज भांडी, आपलं ते केर धुणं सगळं करायचं बर का. रोज? अगं पण माझी शाळा. शाळा सुटली. उद्यापासून शाळेला जायची बिची काय गरज नाही. असे कुठं मास्तरीन डॉक्टर होणार होतीस ग? आत्या असं नको ना करू. आत्याचं नगन कडे. अगं आधी छोट्या घरची काम करत होतीस ना, आता तू मोठी झाली, मोठ्या घरची काम करायची. हा आवर पटापटा. बघ हे भांड किती खराब झाले. चांगलं घासा. सुशीला, हा अगं व्यंकू महाराज बघ केवढा भला माणूस आहे. आपल्यासाठी मंदिरात पंचांची मीटिंग घेतली त्यांनी आणि आपल्यासाठी मदत निधी गोळा करणार आहेत गावाकडून. माय किती चांगला माणूस आहे हो. मग किती पैसे साठले. तू तर म्हणजे नुसतं पैशाच बघत जा. अगं इंदू, अगं एवढी सगळी भांडी इंदू एकटी घासणार आहे का? अगं नको इंदू, ओटीतून. बाजूला बरं, काय बिया काय दाखवायची गरज नाही. अगं पण एवढं. अहो, तुम्हाला करिश्माची शपथ आहे, अजिबात भांड्याला हात लावायचा नाही. अगं काळीज आहे का तुला सुशीला? हाय दगडच आहे बस. अहो आमच्या लहानपणी काय आम्ही काम नाही केली का? कामाची सवय चांगली असती. उगा तिचा पुळका आणून बिघडू नका तिला. सुशीला, आधी आपलं घर छोटं होतं तेव्हा मी काय म्हणत नव्हतो, पण आता हे एवढं काम दिलंस तुला लाज वाटाय पाहिजे. हा माझी कशाला लाज करताय?
एवढीशा लेकराला मी काम सांगणार आहे होय? मोठ्या बाईंची ऑर्डर आहे तिला. काय? मोठ्या बाईंची ऑर्डर आहे ना? हा. तू राहू दे. हं? मी करतो मदत तिला. आऊ, तुम्हाला करिश्माची शपथ घातली ना मी. अगं मग तू तर मदत कर ना तिला. आऊ, कशी करू मी मदत? मला बी मोठ्या बाईंनी ऑर्डर दिली हिच्यावर लक्ष ठेवायची, ते नीट काम करते की नाही म्हणून. आता त्यांच्या घरात राहतो आपण, त्यांचं न ऐकून कसं चालल? आपल्याला घर तरी कुठे आहे आता? नाही, तुम्हाला एवढं वाईट वाटत असेल ना, तर एक काम करा, मोठ्या बाईंकडे जा आणि परमिशन घ्या त्यांची. मी सगळी कामं करेन, एकदम चकाचक करेन बघा. अगं काय बोलालीस तू सुशीला? आतोबा तुम्ही काळजी नका करू, मी करेल सगळं. तेव्हा 1 तास लागायचा आणि आता 2 तास लागतील. करेन मी. बघा करते म्हणाली. तुम्ही गप्प नका मारत बसू. तुम्ही बोलत बसले ना, तिचा हात बघा कसा हळूहळू चालतो. तुम्ही डोळे बंद करा, बघू नका. चल 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 बरं, चल 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 चला चला. काय नाही करेल ती. दिसायला अगदी वडिलांवरती गेलीस तू. जर नीट राहावं माणसानं. म्हणजे बाबा काय वाईट दिसतात? अय, असं म्हणते का मी? हा पण राहतात किती छान, एकदम टेचत. स्वतःला हुकमाचा एक का समजतात. एक नूर आदमी 10 नूर कपडा, तसंय. नीट राहावं, छान राहावं. हात बघ कशी झालेत, एकदम खरखरीत. आता एकदा बोललीस ना तू, पण करायला हवं. जरा काळजी घ्यावी. तोंडाला सुद्धा ना डाळीचं पीठ लावावं. नीट राहशील तर चांगल्या घरी पडशील. आता लग्नाचं कुठं मध्येच? पहिल्यांदा बोलते का मी? माझी टेप तर मी नेहमीच वाजवत असते. आता कुणाचा फोन आलाय कुणाच ठाऊक. मी बघते. ऐ तू थांब, तू नको पाहू. मी पाहते, नाही तर फोनला हे सगळे घाणेरडे हात लावून ठेवशील आणि फोन पण घाण करून ठेवशील. इथंच बस गुपचूप. आता कोणाचा आहे फोन? काय लावलंय आईनी? हिंदू अगं तू भांडे का घासतीये? अगं त्यात काय, सगळे भांडे मी लख्ख निर्माण करेल. अगं पण एवढी भांडी कोणी सांगितलं तुला? मोठ्या बहिणी. आईनी? अशाने आजारी पडशील तू. उठ बरं, चल. आणि यातली काही भांडी तर वापरातली सुद्धा नाहीयेत. चल तू उठ. नारायणी, हे पा, आपल्या घरामध्ये काय करायचं आणि काय राहू द्यायचं याचे समजे निर्णय तुझी आई घेते. आई तू यासाठी माझ्या हाताला मेहंदी लावत होती ना? आई एवढी कठोर होऊ नकोस ग. केवढीशी हिंदू आणि एवढे सगळे भांडे कशी घासल ती? थोडी तरी दया दाखव ग. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. अगं तुझा कामाचा भार जरा कमी व्हावा म्हणून सांगतेय ना. तूच माझ्यावरती गुरकतीस, मला कठोर म्हणती. कर्मधारी द्रीस का ग तू? आई तिचं खेळण्याचं बागडण्याचं वय. मग खेळू दे की. ए बाई, काम करून टाक, नंतर बागड. बागड
माझ्या घरात राहायचं असेल तर मी काय तुला फुकट राहू द्यायची नाही, काम करावंच लागल. आणि नसल करायचं तर दरवाजा उघडाय, जिकडे जायचं तिकडे निघून जायचं. आई अधोक्षजपेक्षा थोडी लहान आहे ग ती. तू अधोक्षजला सांगशील अशी कामं? ओय बाई, माझ्या अधोक्षज बरोबर या पोरीची बरोबरी करायची नाही. हिचं वेगळं आहे, अधोक्षजचं वेगळं आहे. अगं आई, चल आत निघायचं. निघ. नारायणी ताई, नो टेन्शन. मी करेल सगळे काम, मला कामाची सवय आहे. करील ती. चल. इंदू मला माफ कर. सॉरी. काळजी नको करू तू, जा. निघ म्हणती ना, निघ. माफ कर म्हणे. अय, माझ्या पोरांना तुझा पुळका असेल, मला नाही. समधी भांडी पटापट घासून टाकायची. हा, एकदम लख्ख झाली पाहिजे भांडी. जेवण कसं पटापटा करती, हा तसंच हात चालव. भांडी कशी झाली पाहिजे, लख. आणि एकदम निर्मळ. तुम्ही काळजी नका करू, मी सगळे भांडे लख निर्मळ करीन. चला लवकर.